हेलो एवरीवन, वेलकम बैक वंस अगेन। दोस्तों, आज मैं जा रहा हूँ हमारे गेट टुगेदर में शामिल होने। हर साल दिवाली में हमारे जो सारे स्कूल फ्रेंड हैं वो क्या होता है, इकट्ठे होते हैं किसी एक जगह पर और फिर वहाँ पर गेट टुगेदर सेलिब्रेट किया जाता है। तो इसके पीछे का मतलब ये होता है कि साल भर सारे बिजी है अपने अपने काम में, तो इसमें से थोड़ा सा टाइम निकाल के, थोड़ा सा समय निकाल के हम बचपन की यादों को रिमाइंड करें, वहाँ पर कुछ अपने दोस्तों के साथ अपना सुख दुख शेयर करें, जो भी है हैप्पीस्ट मोमेंट शेयर करें। गेट टुगेदर होने वाला है टिम्बोर्नी में, होटल धनश्री में। और आज के जो गेट टुगेदर के जो होस्ट है वो है हमारे फ्रेंड विनोद पाटिल। तो होता कुछ यूँ है कि हर साल किसी ग्रुप में से एक को उस गेट टुगेदर को होस्ट करना पड़ता है। जो भी खर्चा आता है वो वही उठाता है। और अब तक मेरी बारी नहीं आई, पर मैं कोशिश करूंगा कि मैं भी जल्दी उसका होस्ट बन जाऊं। तो ऐसा कुछ होता है। और यहाँ से लगभग अभी भी 30 किलोमीटर की दूरी है, डिस्टेंस बाकी है। तो मैं कोशिश करूंगा कि सही और राइट टाइम पर पहुंचने की। स्पेशली हमारे ग्रुप का जो एडमिन है वो इस गेट टुगेदर के लिए बहुत मेहनत करता है बेचारा। वो क्या करता है कि जितने भी सारे फ्रेंड्स है ग्रुप में, उन सबको रिमाइंडर डालता रहता है कि तुझे भी आना है, तुझे भी आना है, तुझे भी आना है, तुझे भी आना है। और उसके पीछे उसका भी मकसद यही कि यार देखो, जिंदगी के मतलब क्या है कि साल भर के जो 365 डेज है तो हम लोग वर्किंग है ही ना, काम कर ही रहे हम लोग। तो थोड़ा क्यों ना एक दिन निकाल के हम लोग हमारी बचपन की यादें जो है, बचपन का जो मोमेंट्स है हमारे बचपन के, उस मोमेंट्स को शेयर करें। 15-20 मिनट पहले मैं घर से निकला था। मेरी बाइक आपको पीछे दिख रही है, उसमें पेट्रोल डालना था, तो मैंने इस पेट्रोल पंप पर पेट्रोल डाल लिया है। अब मैं यहाँ से निकलूंगा टिम्बोर्नी की ओर और कोशिश करूंगा कि सही टाइम पर मैं गेट टुगेदर में पहुंचूं। कोविड का जो संकट है वो अभी भी टला नहीं है। तो मेरा सबको ये मैसेज है कि मास्क पहनना अभी भी बहुत ज़रूरी है। तो मैं जहाँ भी जाता हूँ मास्क के साथ ही जाता हूँ। तो चलिए चलते हैं। लगता है सबसे पहले मैं ही आ गया यहाँ पर। अब तो कोई आया नहीं है, तो लगता है मुझे शायद इंतज़ार करना पड़ेगा बाकी ग्रुप मेंबर्स के आने तक। हमारा एक ग्रुप मेंबर पुणे से आ रहा है बाय बस, तो वो यहाँ पर उतरेगा। तो उसका भी फ़ोन आया था कि मुझे पिकअप करने के लिए आ जा, तो मैं उसी का वेट कर रहा हूँ। लगभग सब लोग आ गए अभी। मला काय म्हणायचंय, जरी इकडं तिकडं बाहेर गावी जर अडचण येत असली तर नियोजन जेवढ मध्ये करू आपण जबाबदारी। आणि भाऊबीजच्या दुसऱ्या दिवस जो असतो दिवाळीला सगळे येतात आणि भाऊबीज पर्यंत सगळं कार्यक्रम हे झालेले असतात, पाहुणे रावळ्यांचे सोडायचं हे ते बरोबर हेच दिवस योग्य आहे। पुढच्या वर्षी सुद्धा ह्याच दिवशी भाऊबीजच्या दुसऱ्या दिवशी आपण हे करू नियोजन, त्याच्यात काय वादच नाही। सगळ्यांची धावपळ केली। आता संतोष पाटील आणि विनोदी दोघ जण यांनी नियोजन केलं, इथंच येऊन थांबले ते सगळ्याच्या अगोदर आहे ना, बरोबर। तर ते आडवी
ऐका ना, मी पण त्याला तेच बोललो. काय चाकू बी पाहायला तात्या चेक कर ते अशा तात्यांचा आगमन झालेलं आहे. टाळ्या वाजवा, टाळ्या. तात्या, आपल्या संघटनेचं भारताचं अध्यक्षपद तुम्हाला द्यायचं. इकडे मांडू घेतो मांडू घेतो ना. दीपक आता काय कर या कोरोना काळाच्या महामारीच्या दिवसांमध्ये आपल्या बॅच मधील 2 मित्र आपण गमावलेले आहेत. त्यांना प्रथमतः आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. तर सर्वांनी श्रद्धांजलीसाठी उभं राहायचं. त्यांचं नाव तर दादा गुळवे आणि आरकिले टेलर, ईश्वर आरकिले, ही 2 माणसं आपल्यातून कोरोना महामारीच्या काळामध्ये हरवलेली आहेत. तर त्यांच्यासाठी 1 मिनिटाची श्रद्धांजली आपण या ठिकाणी व्यक्त करत आहोत. स्टार्ट. विश्राम. मी संतोष शेंडे, गाव जेऊर, भारत हायस्कूल मध्ये शिक्षक आहे. नेक्स्ट. मी संतोष पाटील, अकोले खुर्द. शेती चांगली आहे, प्लॉटिंगचा व्यवसाय करतो. झाले. मॅनेजर साहेब उठा. मी विश्वास भागवत दुर्गुडे, राहणार जरे, श्री भैरवनाथ पेट्रोल पंपाचे मॅनेजर म्हणून काम करतो. मागे तुम्ही द्या. मी दत्तात्रय भांगे, राहणार नवी, शेती. सर तुम्ही उठा आता. मी नवनाथ खरात, गाव मांजरगाव, आदिनाथ सहकारी कारखान्यावरती माध्यमिक शिक्षकाचं काम करतो. मी विनोद पाटील, प्लॉटिंगचा व्यवसाय, अकोले खुर्द गाव. राज मी संजय उबाळे, केडगाव चौकोला इथे राहतो, रेल्वेमध्ये जॉब करतो. मी गणेश पाकरे, उमेदचा आहे. सध्या पुणे स्थायिक मेडिकल इक्विपमेंटच्या कंपनीमध्ये काम करतो. मी संतोष शेरकर, जेऊर इथे राहतो आणि जेऊर शेती आहे, शेती व्यवसाय. हे तात्या, हे बघ. जरेला राहायला, मुंबईमध्ये सर्व्हिस आहे गव्हर्नमेंट सर्व्हिस. दीपक. हा. असं नाही. आवाज येणार नाही टेलर. चला थांबा थांबा थांबा. त्याचा आवाज जातोय सगळा आपल्या आवाजात. हा परत. मी अतुल गांडेकर, जेऊरमध्ये राहतो, टेलिंगचा व्यवसाय. सोमनाथ मंदिर, जेऊर, व्यवसाय प्लॉटिंग. उठा. आला 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 तुमचं लिहा. उठा. बोला काय आहे ते सांगायचं. शेती व्यवसाय. सरपंच उठा. विनोद ठोकर, सेलगाव, शेती व्यवसाय. शेट. मी अमोल जोशी, जेऊर, माझं किराणा दुकान आहे. असं नको. मी हनुमंत मी शेती करतो, बिटरगाव गाव. उठा. जितेंद्र निमगिरे, जीवरवाडी, शेती व्यवसाय करतो. नाही शेती व्यवसाय तरी शेती सुद्धा. स्वास शेट उठा. हे शांत 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 2 मिनिट शांत. हा मी सुहास दराडे, राहणार शेलगाव, जेऊर इथे इलेक्ट्रॉनिक व्यवसाय चालू आहे. हा बोल.
मी अमोल खंडाळे राहणार उमरड व्यवसाय शेती करतो. आवाज जातोय आवाज शांत 2 मिनिटं शांत बसा 2 मिनिटं शांत बसा थोडं मेंबर राहिल्यात हा मी मुत्रेश्वर शिंदे बागलवणे शेती अमित अमित केतान शेती व्यवसाय शिलगाव वांगी. राजू गोडके सेलगाव वांगी शेती अधिक विठाई लाकडी तेलगाव नावाने तेलाचा उद्योग चालू केलेला आहे. मी चंद्रकांत तावरे राणाशिवर टेलरिंग व्यवसाय. कल्याण जाधव राहणार शेलगाव शेती व्यवसाय. मी प्रसाद देशपांडे, मी पुण्यामध्ये सीए आहे, पुण्यात ऑफिस. दत्त देशमुख वांगी शेती आणि गॅस एजन्सी. मी नितीन रावसाहेब पाटील शिक्षक भारत प्रायमरी स्कूलचे पहिले ते शिक्षण कार्य. मी दीपक नागरगोजे व्यवसायात सध्या शेती करतोय बाय प्रोफेशन ऍक्टर आहे आणि सध्या युट्यूबचं चॅनल चालवतोय ज्याचं नाव आहे ऍक्टर दीपक नागरगोजे ब्लॉग. 95 10वीं मार्च 95 ओके तो आज यहाँ पर मेरे सारे स्कूलमेट इकट्ठा हो गए गेट टुगेदर के लिए और हर साल हम इसी तरह मनाते. बात सिर्फ ये है कि इस साल इसका वीडियो बन रहा है और मैं चाहता हूं कि हर साल इस बात को ऐसे ही कंटिन्यू रखें, कोई ब्रेक नहीं लगना चाहिए. क्योंकि होता क्या है कि 365 दिन तो हम लोग जीते ही है खुद के लिए. साल भर अपना रोना तो रो ही रहे हम लोग, हर कोई अपना काम कर ही रहा है, लेकिन जो हम लोगों ने बचपन में जो जिया है उसको फिर से हमें याद करना है, उसको फिर से हमें शेयर करना है. जो भी है सुख में हो दुख में हो, तो मुझे लगता है कि साल में एक दिन निकालना चाहिए ताकि हम लोग आपस में मिल सके. फिर से वही रिमाइंडर जो बचपन में जो किया था स्कूल में वगैरह उसका रिमाइंडर लग सके. तो एडमिन सर ये जो बंदा है इसको मैं स्पेशली थैंक्स कहना चाहूंगा क्योंकि ये जो है इसके पीछे इसकी बहुत मेहनत है. ये सारा जो है जमावड़ा इसका सारा क्रेडिट जाता है हमारे एडमिन है संतोष शेंडे सर, इनको जाता है क्योंकि ये बंदा बार बार रिमाइंडर देता रहता है सबको कि आना है. तो स्पेशल थैंक्स सारे ग्रुप की तरफ से मैं इनको थैंक्स कहना चाहूंगा. हाँ एक मिनट. और एक कहने की बात है कि मेरे हिसाब से मेरे जितने भी अभी स्कूलमेट है यहाँ पर, ये देखिए यहाँ से मैं शूट करना चाहूंगा. ये देखिए यहाँ से दिखा देता हूँ. तो मैं बहुत प्राउड फील करता हूँ कि सारे वेल सेटल है और जब अपना दोस्त जब वेल सेटल होता है तो एक अलग ही प्राउड फीलिंग आती है. तो ऐसा कुछ है, सब लोग वेल सेटल है. अब सर कुछ बोलना चाहेंगे, सर बोला. या ठिकाणी आजचा जो कार्यक्रम आहे नाही बोलू दे काय त्याचा, हरकत पूर्व इतिहास मी सांगतो. आतापर्यंत हा कार्यक्रम कसा सुरुवात झाली आणि आतापर्यंत कसा पोहोचला. 2015च्या दिवाळी सुट्टीच्या अगोदर एक 3-4 महिने ऑगस्ट मध्ये आपण ऑगस्ट 15ला हा ग्रुप व्हॉट्सअप ग्रुप तयार केला. सुरुवातीला राहुल देशमुखने हा ग्रुप तयार केलेला आणि त्याच्यात 5 ते 7 मेंबर होते. 6-7 नंबरला मला साधारण त्याने ऍड केलं आणि त्याच्यानंतर भारत हायस्कूल या आपल्या शाळेच्या या वर्ग मित्रांना एकत्र आणण्यासाठी तुम्ही सर्वांनी आणि शाळेतल्या काही विद्यार्थ्यांनी सुद्धा मदत केली मला. झरेगाव असेल, शेलगाव असेल किंवा अजून कोंडेज असेल, त्या गावातल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने तुमच्या एकमेकाच्या कॉन्टॅक्टने जवळजवळ आज 70 ते 80 कॉन्टॅक्ट या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये आहे. आणि मग संकल्पना पुढे मांडली आली की आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे, भेटायला पाहिजे. आणि दिवाळी सुट्टीमध्ये 2015च्या दिवाळी सुट्टीमध्ये भाऊबीज सण झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्वांनी भेटायचं ठरलं आणि सुहास दराडेच्या रिकामा एक बंगला होता जेऊरमध्ये, त्या बंगल्यावर सगळ्यांनी भेटायचं नियोजन केलं आणि सगळ्यांना आमंत्रण दिलं, फोन केले. पहिल्या वेळेस दादा बोराटे आणि मी दोघंच तिथं आलो. मला वाटलं आता कोण येतोय का नाही आणि आम्ही दोघं फार वाट बघत बसलो अर्धा तास आणि एक करत 28 ते 32 जण पहिल्याच वर्षी त्या ठिकाणी उपस्थिती लावली. इथून त्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर रामहरी घाडगेने त्या कार्यक्रमामध्ये सांगितलं की झरेकर आम्ही झऱ्याला कार्यक्रम घेणार आहोत. स्वेच्छेने त्याने झऱ्याला घेतला आणि नंतर त्याच्या दुसऱ्या वर्षी वांगीकर देशमुखने घेतला, राजू गोडके शेलगावकर घेतला. असा करत अजून जेऊरमध्ये अजून 1-2 वेळा शाळेमध्ये कार्यक्रम झाला
आणि या वर्षी ह्या कार्यक्रमाचे आयोजक विनोद पाटील आणि संतोष पाटील या दोघ हे अकोले खुर्दचे आपले दोस्त बंधूंचा व्यवसाय, दोघांचा प्लॉटिंगचा व्यवसाय आहे आणि त्यांनी गेल्या वर्षी काही अडचणीमुळं आणि कोरोनामुळं सुद्धा गेल्या वर्षी कार्यक्रम झालेला नव्हता. तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम इथपर्यंत आलेला आहे. या कार्यक्रमामध्ये खरात सर असतील किंवा आणखी सगळेच असतील, सगळ्यांनी एकमेकांना जोडण्याचं काम केलंय. आणि आता मला एक निवेदन करायचंय की हे असंच काम पुढं चालू ठेवण्यासाठी, धन्यवाद सर, बघा हे काम असंच पुढं चालू ठेवण्यासाठी पुढच्या वर्षी हा कार्यक्रम कुठं घ्यायचा असं मी काय कोणाला बळजबरी करणार नाही. स्वेच्छेने समजा हा मग ते स्वेच्छेने थोड्या उमरडला घ्यायचा का जितेंद्र स्वतःहून स्वतः घ्यायचा म्हणतोय माहित नाही. एक 10 मिनिटांनी आपल्याला 10-15 मिनिटांनी स्वेच्छेने कुणीतरी उभं राहून म्हणेल माझ्या गावाकडे घ्या, आणि कोण नाही म्हणलं तर भारत हायस्कूल जेऊर मध्ये मी घ्यायला नेहमीप्रमाणे तयार आहे. तर एवढं बोलून मला आपल्या ह्या ग्रुपचा इतिहास सांगितला. आता इथून पुढे काय नियोजन आहे ते खरात सर सूत्रसंचालकच्या भूमिकेतून काय असेल ते सांगते. तरी पण ओळख होती, पण सीएम म्हणून माणसं आपल्या आयुष्यामध्ये सरासरी विचार केला तर माणसाचा जन्म हा पाण्याचा बुडबुड आहे. आमचे राजेंद्र घोडके कायमस्वरूपी असे तात्विक वाक्य सगळ्यांना सांगतात किंवा तत्वज्ञान त्यांचं आपल्या समूहात नेहमी ते मार्गदर्शन करतात. तर या जीवनामध्ये खरोखर केवळ पैसा म्हणजे आनंद नाही किंवा केवळ कमावणं म्हणजे जीवन नाही. त्या कमावलेल्या पैशाचा योग्यरित्या वापर व्हावा आणि आपल्या आयुष्यामध्ये खरे आनंद आपल्याला घेता यावे. पैसा आपल्यासाठी आपण पैशासाठी नाही, पैसा आपल्यासाठी आहे. किंवा पैसा हे शेवटचं ध्येय नाही, इप्सित ध्येय नाही, हे समजून जेव्हा ग्रुप एकत्र आला की एकमेकांच्या सुखदुःखामध्ये सर्वजण सहभागी होते. आता पाहिलं पाठीमाग हनुमंत दर्वींच्या कन्येच्या विवाहा प्रसंगी आपण सर्वजण आलो होतो. त्याचबरोबर समूहातील कुणाच्या घरचं काही दुःखद घटना असो, आपापल्या परीने प्रत्येक जण जाण्याचा प्रयत्न करतोय. किमान 6-7 जण 8-10 जण तरी जातात. समजा परगावच्या लोकांना हे जमत नसेल, पण जवळचे जे आपल्या जेऊरच्या परिसरामध्ये आसपासचे पंचक्रोशीमध्ये राहतात ते येण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून आपल्या सर्वांचे एक भावनिक बॉन्डिंग राहावं. आपण बालवयामध्ये जसं एकत्र राहत होतो, तसे एकमेकाच्या खोड्या करत होतो किंवा चेष्टा मस्करी करत होतो, तेच वातावरण कायमस्वरूपी आपल्या अगदी प्रत्येकाच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे वातावरण राहावं. हा एक निर्भेळ आनंद आपल्याला प्रत्येकाला दरवर्षी एक दिवस आपल्यासाठी जगता यावा या उद्देशाने आदरणीय शेंडे सर आणि सर्वच मित्रांच्या सहकार्यातून हा दिवस दरवर्षी आपण पार पाडतो आणि आनंद घेतो. खरोखरच खूप स्तुत्य असा हा उपक्रम शेंडे सरांनी सांगितलं की प्रत्येकाने यामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहे आणि हा कायमस्वरूपी चालू राहावा. नाही, चालू राहणारच आहे. सर्वांच्या साक्षीने आणि सर्वांच्या सहकार्याने मी या ठिकाणी ग्वाही देतो शेंडे सरांच्या या प्रश्नाला की हा उपक्रम कायमस्वरूपी चालू राहील, यात मात्र शंका घेण्याचं कारण नाही. राहिला प्रश्न, सरांनी प्रस्ताविकात सांगितलं की माझ्या सर्व विद्यार्थ्यांनी सुद्धा सरांना सहकार्य केलं. हे आता आपल्या प्रत्येकाचे विद्यार्थी, आपली मुलं शाळेमध्ये गेलेले आहेत. सरांचा त्या दृष्टिकोनातून नेहमी संबंध येतो. माझ्या सुद्धा मुलाला ते शिकवायला होते. बऱ्याच जणांची मुलं त्यांच्या हाताखाली शिकलेली आहेत. नशीब आपलं की आपल्या शाळेमध्ये किमान आपल्या मताचा, आपल्या विचाराचा किंवा आपल्या मैत्रीतला एकतरी माणूस त्या ठिकाणी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतोय. जयंत पण आहे, काही अडचणी जयंत पण आहे ऍडमिशन. आणि यानंतर नितीन, त्याचबरोबर नितीन पाटील सर सुद्धा याच प्रशालेमध्ये कार्यरत आहेत.
तर काही नवीन मित्रांचं स्वागत या ठिकाणी मी करतोय. नितीन शिरस्कर पदार्पण झालेलं आहे, त्यांचं मनस्वी स्वागत. छोटा नितीन पण आलाय. छोटा नितीन मोठा नितीन दोघं आले. तर अशा पद्धतीने हा आपला एक सुंदर असा स्नेह मेळावा दरवर्षी भरत राहावा. यातून सर्वच मित्रांनी, आता सरांनी सांगितलं की उमरड किंवा जीवरोडी जोडीदार आला की त्याला आता पुढच्या वर्षीचा कुठे घ्यायचा म्हणल्यावर सरपंचांनी पटकन लगेच नाव घेतलं. त्यांनी घेताना उमरडचं घेतलं, त्यांनी घेताना उमरडचं नाव घेतलं, पण त्यांना स्वतःलाच तो कार्यक्रम घ्यायचा आहे. त्यामुळे उमरडचा आपण पुढे टाकूया. उमरडला काय हरकत नाही. तर पुढचा कार्यक्रम हरकत नसेल तर पुढच्या वेळेस माहिती घ्या. एवढ्या लांब कोण यायचा त्या पुण्याला? काहीतरी उगाच काहीतरी असतं का? तू इकडे ये ना, तू इकडे येऊन अरेंजमेंट कर. गाडी घेऊन प्रत्येकाला तरी साठ्याकडे पेट्रोलची व्यवस्था आहे. काय म्हणतोय? एवढ्या लांब जरी जायचं असलं तरी तात्याकडे फोन मारून असंही आपण ऐका, काय म्हणतोय? एक चर्चा आहे. गाडी घेऊन जाऊ लवकर एक दिवस. हा, असंही आपण काय करतोय, असंही आपण काय करतो की एक दिवस पूर्ण आपण कार्यक्रमासाठी देतो. पण इथं जवळ घेण्यापेक्षा किंवा प्रॉपर जीवन मध्ये घेण्यापेक्षा डॉन म्हणतो त्या पद्धतीने समजा दौंडला जरी कार्यक्रम गेला, जाऊन नाही केळगाव जोडला. केळगाव चौफुटाला जरी कार्यक्रम गेला तरी काय हरकत नाही. तिथं सगळी सोय आहे अजून. कारण आपण एक दिवस पूर्ण कार्यक्रमासाठी काढतो. चौफुल्यावर जर घ्यायचं ठरलं तर फक्त ज्यांच्याकडे 4 चाक्या गाड्या आहेत त्यांनी मोकळ्या मनाने भारत हायस्कूल पुढे आणून घेऊनच आला आम्हाला. तसं अजून विनोद पाटीलकडे 4-5 भजन इकडं सोय होण्यासाठी आणि लांब असल्यामुळे मग संख्या कमी व्हायची शक्यता असते. बघू, त्यावर परत अजून चर्चा होईल. डॉन सध्या वेटिंगलाच आहे. बरोबर, ठीक आहे, चालेल. पुढच्या सगळ्यांची इच्छा तसं नाही काय म्हणून जीवरवाडी पुढच्या वर्षी ढकलू आपण 1 वर्ष पुढं. हा. तसं हिथं जर मग ह्यांचं काय होत असेल तर मग जीवरवाडी जीवरवाडीकरांना उत्साह भरपूर आहे. हा. त्यामुळे त्यांना कार्यक्रम देऊन टाकूया. सर्वांनी मध्ये मला वाटतं ठरावं हे. मंजूर करून टाका. बरोबर, काय अडचण? आयोजक पुन्हा लादू नका. खरंच प्रेम. ज्याची इच्छा नाही, असते. मनापासून. नाही मी सुरुवातीला नाही नाही, तसं नाही. माझं म्हणणं कसं होतं, सारखं इकडेच होतं, जरा तिकडे झालं असतं म्हणजे अजून जास्त मजा आली असती. एक मिनिट, नाही, तसं नको. अजून त्याला 10-15 दिवस वेळ जाऊ दे, अजून 365 दिवस, 364 दिवस. नाही हे आजच्या कार्यक्रमातच फिक्स ठरवून टाका. हा, थोडं असं नाही, एक अर्ध्या 2 तासाची तो विषय थोड्या वेळात घेऊ. गाव निवडा. हा, एखाद्या गावातली अडचण आली तर दुसऱ्या गावाला नाही गावातली अडचण आली तर शेवटी जीवरच मध्यवर्ती ठिकाण आहे. हा. आहे, डॉनचं म्हणणं आहे तर देऊन टाकू तिकडेच. काय म्हणतोय तुझ्याकडे काय म्हणतो का तू? कुठं पण यावर्षी कोणी नवीन आलेले गोबारा जालिंदर पाडुळे आपले क्लासमेट. हा प्राणी आज 7 वर्ष झाले कार्यक्रम. 7 वर्षात 7 आमंत्रण त्याला गेली पण आतापर्यंत आला नाही. त्याला आणण्याचं आजचं श्रेय सरपंच पांडुरंग वाघमारे यांना मी देतो. कारण त्यांनी आज सकाळी निर्वाणीचा त्यांना फोन केला. मी तर केलेच होते. नाही कवा नाही कवा हे तर यावंच लागतं यांना. तसं धनश्री त्यांच्या परिचयाचं आहे. आणि किंबहुना परिचयाचं ठिकाण असल्यामुळे त्यांनी आवड जास्त लागते. ते आले, त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करू. आणि खरं पाटलं द्या पाहिजे. असे होऊ शकतं ना. नाही मी आताच शाळेच्या समोर 1965च्या बेंचचं गेट टुगेदर 9:30 वाजता आम्ही पाहिलं. तर 1965 ची म्हणजे आपल्यापेक्षा 30 वर्षांनी मोठी. आपलं आता 42 आहे. म्हणजे बघा ती शाळेत 72 वयाची लोक शाळेच्या समोर होती तिथं. आणि आता ह्याने पण बघितलं माझ्या बरोबर होते ते सर होत. तर तिथं इतकं मस्त नियोजन, एखाद्या गेटर्स वगैरे हे सगळं नियोजन
म्हणजे आणि 9:30 हजर होते. 9:30 ती लोक तिथं आली. या वयात एवढं लवकर येऊ शकत हा, एवढं वय झालं तरी लोक येतात. लेडीज होत्या विशेष म्हणजे आता नको आपल्या कार्यक्रमाला लेडीज आता काय नाही 60 वर्षानंतर परत संख्या वाढल आपली परत कुठं काय नाही म्हणून इकडं काय होते बाकीच्या विषयाला डॉलरचा त्रास होतो तर असा अजून कोणाला त्रास होऊ शकतो त्याच्यामुळे नको कोणाला जास्त नाही आमच्या अध्यक्षाला कोण तर यानंतर आता आपल्याला मुख्य कार्यक्रम जो आपला जेवणाचा आहे त्या जेवणाच्या कार्यक्रमाला बराचसा वेळ आहे तर या ठिकाणी मी पुन्हा सर्व मित्रांना विनंती करतो कोणाला आपल्या मैत्रीबद्दल किंवा आपल्या समूहाबद्दल काही आठवणी किंवा काही नवीन उपक्रम मांडायचे असतील तर त्यांनी स्वतःहून बोलावं आणि प्रत्येकाने बोलायचं. नाही त्यांना नंतर चान्स द्या ऐका ना आयोजकांना पाहिजे नाही आधी बोलू दे आयोजकांना बोलू दे की आधी तुम्ही थोडस बोलू दे की आधी. बरोबर आहे. खरं ग्रुपच्या वतीनं प्रत्येक दरवर्षी काय करायचं आयोजकांचा सत्कार ग्रुपने करायचा. आजपासूनच आता जाऊन हारबीर आपण घेऊन येऊ बाहेर ना तसं नाही फक्त तसं थोडस वेगळेपणा थोडस बाकी काय. तर मी आजच्या आयोजकांना विनंती करतो आदरणीय विनोद पाटील आणि संतोष पाटील सर या दोघांनीही आपापलं मत या ठिकाणी व्यक्त करावं. टाळ्या जोरात टाळ्या हे जो आनंद आहे हा कुठंच मिळणार नाही. 2 वर्षापासून तिकडे येतो गेल्या वेळेस ठरलं होतं नियोजन माझ्याकडं काय कारणास्तव थोडं लांबलं त्याच्याबद्दल वगैरे व्यक्त करतो इथून पुढं कधी कुणाचा काय कार्यक्रम असले सगळ्याला बोलवलं पाहिजे आपण असं एकत्र राहिलं पाहिजे. कुणाचा लग्नाचा कार्यक्रम असू द्या मुलीचा असू द्या कशाचा असू द्या त्याच्या नादाने एकत्र होतंय आपल्याला विचार विनिमय करायला चान्स मिळतो. बाकीच्या गोष्टी कळतील कुणाच्या अडचणी असतील काय ह्या गोष्टी मी कुणी शेअर केल्या पाहिजे. तर इथून पुढे मी सगळ्याला विनंती करतो तेवढं एक महत्वाचं आहे आणि जे काय गोष्टी पण एवढं होतील तेवढं मी तुम्हाला सहकार्य करेन एवढं बोलतो थांबतो. थोडस 2 वाक्य बोला तात्या तुझं एक 10 मिनिटात झालं पाहिजे बरं का काय तू 5 मिनिटात काही सांग मुलगा झाला की नाही त्याच्यावर वाक्य. आपण सगळे जण आला आज आनंद झाला बाबा. आज सर्वांनी चालू राहू द्या. पर्सनॅलिटी कशी आहे त्यांची पर्सनॅलिटी तशी आहे त्यांची आठवणी सांग किंवा काय थोडी सांग. अर्थात त्या वर्षभरातलं काहीतरी सांग की आम्हाला आठवणी काय सांग जुनं गेल्या वर्षी आपण भेटलो. गेल्या वर्षी अजून काय चालू झालं नाही. मित्र कसा असावा याच्याबद्दल मला 2 शब्द बोलायचे. आमचं काय झालं ज्वारी केली थोडी आणि तयारला घालून थोडी राहिली एक म्हणजे इतकं त्यांनी सहकार्य केलं की आता सगळ्याची नावं काय दत्तर आहे राजू आहे म्हणजे सगळे आपले हेच आहेत छोट्या म्हणजे इतकं देऊ लगेच म्हणलं की दुसऱ्या एखादा म्हणलं असतं ते 2000 त्याचं ट्रॅक्टर त्या हिशोबाने ते म्हणजे दिलं त्याला मी प्रसंग किती छोटा आहे. प्रसंग किती छोटा एकदम छोट्या प्रसंगात सुद्धा आपण किती उच्च भावना आपण मांडू शकतो आणि ह्या भावना फक्त मैत्रीतच असतात. बोलायचे असं येत नाही सर हे एवढं सांगायचं होतं की या उदाहरणात मला 1 नंबर पटलं की म्हणजे माझा हा बुक म्हणले म्हणलं श्रीमंत आहे सगळं म्हणजे श्रीमंती खूप पाहिजे वेळेला येणं खूप यांनी सांगितलं जाधवनी त्याप्रमाणे हे आता विनोदने सांगितलं की कार्यक्रमाला आपल्या वैयक्तिक कार्यक्रमाला सुखदुःखाच्या सगळ्यांनी यावं पण मला एक खंत वाटतंय की खरोखर पाहिलं तर येत नाही कार्यक्रमाला. धनवेच्या लग्नाला आम्ही 5 जणच होतो मग
निदान सुखाच्या नाही तर लॉकडाऊन दुःखाच्या मध्ये होतं ते दुःखाच्या लॉकडाऊन काळात मध्ये असल्यामुळं नाही, नाही, बरं का? तरी सुद्धा 1,500 लोक होते ही दुःखावर होत ते दुःखाच्या पण सुखाच्या नाही तर दुःखाने असतंय त्याच्यामुळे हसत खेळत एकत्र यावं भेटावं मिळून पुन्हा आला का मिसळून विनू? एवढाच विषय आहे म्हणजे हे आता आपले आदरणीय कदम सर या कदम सरांनी आपल्याला जे संस्कार दिलेत शिकवलेत त्यांची चतुसूत्री होती हे होतं त्याच्यातून साधं सोपं की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे जे आहे त्या पद्धतीने करतात मी काय म्हणत नाही की बाबा बऱ्याच जणांना एकमेकां माझ्याकडं ह्याचा नंबर पाहिजे त्याचा नंबर पाहिजे फोन येतात मग त्या वेळेला मला वाटलं की फोन तर ग्रुपमध्ये आहेत पण ह्यांच्याकडे त्याच्या नाव सेव्ह नाहीत का मग माझ्याकडे फोन येतात नंबर द्यायचं काय नाही मग ती एकमेकाला मदत करतात आणि मग ती सेव्ह करून ठेवतात फक्त म्हणजे मदत केली कामाला म्हणजे आला तरच आपला मित्र नाही तर मित्रच नाही. त्यांचं तसंच आहे. आपले कोण येतात? त्याचा नंबर दे त्याचा नंबर दे अरे तू ग्रुप मध्ये आहे, तू माहित नाही पण का आपल्याला कदम सरांनी जे संस्कारित केलेलं आहे सगळ्यांना त्याच्यामुळं चाललंय व्यवस्थित असं आता बोला अजून कोणाला बोलायचं बाळा वगैरे यानंतर नितीन पाटील सरांनी आपलं मत या ठिकाणी मांडावं. धन्यवाद मित्रांनो. अनेक पाकडे ती स्मृती ठेवली जाती 2 दिवसाची रंगसंगत 2 दिवसाची नाती वा, वा. परंतु आपण गेले 95 ते 2021 पर्यंत म्हणजे आता हे 26-27 वर्ष झालं तरी पण इतक्या जुनी ओळख आपण ठेवलेली आहे अशीच ओळख सगळ्यांनी त्यावेळी प्रत्येक आपापल्या क्षेत्रामध्ये आताच सांगितलं बऱ्याच जणांनी की प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहे अजून प्रयत्न करत आहे परत आपण जी नाते ठेवले आहेत त्यांनी आता सगळ्यांसाठी सुखदुःखामध्ये एकत्र यायला पाहिजे मी त्या मताचं एक सगळ्यांनी काही असो कुठलाही प्रसंग सुखाचा असो दुःखाचा असो एकत्र येणं गरजेचं आहे तुम्ही कुठलाही व्यवसाय असू द्या तुमचा परंतु तेवढ्या थोडा वेळ काढला पाहिजे आज सगळे इथं एकत्र आलेले आहेत आणि पाटील साहेबांनी मस्त असं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी मी धन्यवाद देतो असंच पुढच्या वर्षी सगळ्यांनी म्हातारपर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण एकत्र आलं पाहिजे एवढंच नाही असं काट्यावर आलं तरी काट्या टिकवीत आलं पाहिजे हा विश्वास ठेवणं विश्वासाने सुद्धा विश्वास ठेवायचा नाही ए तात्या काय खरंय गेला का 100-200 रुपयात पेट्रोल मित्राला देऊ शकत नाही लागा तू काय माणसापेक्षा आपण काय गेला का बरं हा? विषय कष्टाचा विषय वेगळा पण मला काय झालं आमच्या आदिनाथ कारखान्यावरची डीसीसी बँक करमाळ्याला गेली कारखाना बंद असल्यामुळे बँक तिथं कॅन्सल झाली करमाळ्याला गेली मग मी एकटाच स्टाफ मध्ये असा आहे की करमाळ्यात राहायला नाही मी आणि वांगीचे 2 शिक्षक तर मला करमाळ्याला पैशाला जाण्याऐवजी मी तात्याकडे कार्ड ठेवतो आणि तात्या मला पगार दर महिन्याचा पगार न चुकता काढून तात्या ठेवतो आणि माझ्या परस्पर उसणार यानंतर मी प्रसाद देशपांडे सरांना विनंती करतो आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करा जीवरला भारत स्कूलला 1 वर्ष होतो 11वीला नंतर कॉमर्स काही काळाने बंद झाल्यानंतर मी बार्शीला 12वीला गेलो हे सगळे मित्र आहेत ते मी 11वीचे सगळे पाहिले मी 15 वर्ष प्रॅक्टिस करतो पुण्यामध्ये खूप चांगली माझी प्रॅक्टिस आहे दत्ता देशमुख सगळं माझ्या लाईफमध्ये जे काही चढउतार पाहिले हा मित्र खूप माझ्या जवळचा मित्र आहे ते सगळं पाहिलं आहे आज पुण्यात खूप सेटल आहे आणि खूप चांगले चांगले पुण्यात कुठे राहतात मी वाडीला राहतो आणि माझा शेजारी राहताय तुम्ही देशपांडे हो का ते कुठं राहतात डायरी माझं सेम रोड ऑफिस आहे आणि पुण्यातच मी सेटल आहे भावाचा नंबर सेव्ह करा का आम्ही येणार टॅक्स संदर्भात कोणाला काय असेल तरी महत्वाचा माणूस आहे बरं का हा इन्कम टॅक्स संदर्भात सिंहगड रोड ऑफिस आहे माझं मी फर्स्ट इयर झालो होतो पहिल्यांदा झालो मी मग खूप चांगला अनुभव आहे. सरकारच्या माहितीनुसार होय सरकारच्या माहितीनुसार सगळ्यात जास्त टॅक्स चोरी किराणा दुकानदार करतात त्याच्यामुळे अमोल तू सगळ्यात जास्त टॅक्स किराणा दुकानदार ग्रुप लाईन केले का देशपांडे सगळ्याला बरं चालेल 98-22-022-315 ग्रुपला नंबर सर ऍड करा ग्रुपला ऍड करा की त्यांचा नंबर केलाय का 915
काम आलं तरच त्या मित्राचा नंबर सेव्ह करायचा. ही वृत्ती आता काही लोकांनी सोडून द्यायला हवी. कुणाला मारता राहिलो यानंतर मी आपले मित्र दादासाहेब वाघमारे माझे सरपंच बाळवणी यांना विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी. तिथं काय गावात मला वाचून घेता येईल. इथं काय होतं? नाही नुसतं मग पांडुरंग वाघमारे म्हणा म्हणजे बोल आपल्या शाळेचं वर्गातलं बोल आपल्या शाळेचं मागच्या कोरोनाच्या ह्याच्यात अडचण आली म्हणजे चुलते मेमना सगळे पॉझिटिव्ह होते. त्यावेळेस मला सुद्धा इंजेक्शन रेडमिशन मिळत नव्हतं. गणेश पाटलांना फोन केला. वा, अभिनंदन कुठलाही करून दौंडला मिळत, इथं मिळत, तिथं मिळत, बरं सहकार्य. हाच उद्देश आहे केवळ आता गणेश पाकरेला फोन केला की लगेच त्या नियोजन मेडिकलच्या ह्याच्यात कुठलंही काय असलं तरी माझी तर अशी मित्र उपयोगी पडायला. आमची पाहुणे आजारी होती नगरला, त्यांना ती बेडच मिळत नव्हती. गणेश पुण्यावरनं त्यांनी नगरला फोन केलाय त्यांच्या मित्रांना आणि तो बेड त्यांनी मला वाटतं त्यांना सांगितल्यानंतर तो बेड लगेच अवेलेबल करून दिला. ती एक्सपायर झाली व्यक्ती समजा, पण बेड मिळत नव्हतं. ती काम एकदम फास्ट पद्धतीने केली आणि 4 माणसं ह्यांची फिरत होती नगरमध्ये अख्ख्या, एवढी सूत्र हलवली. अनुभव सांगतो कोविड मधला मेडिकल फील्ड मध्येच काम करतो. माझ्याकडे प्रोडक्शन इंचार्ज आहे, मशीन डेव्हलप करण्याचं काम बऱ्यापैकी माहिती असतं. मी होतो नेओनॅटल डिपार्टमेंट जिथे त्याला म्हणतो ना काचेट वारंवार फोटो केले त्या गोष्टी तयार होत्या. सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं असं आलं की व्हेंटिलेटर इंडिजिनियस भारतात बनवायचं व्हेंटिलेटर, ते त्याच्यामध्ये माझ्या कंपनी सिलेक्शन झालं. मला इकडून उचललं व्हेंटिलेटरकडे टाकलं. व्हेंटिलेटरचं बनवायचं चालेल तर ते कॉम्प्लिकेटेड मशीन आहे. त्याच्यानंतर मग त्यात बक्षीस काढले त्यांनी. मग व्हेंटिलेटर श्रेयश इलेक्ट्रोमेडिकलचं पुण्यातलं पहिलं भारतातलं बनवलं PM केअर आणि मारिको फाउंडेशनचं 45 लाखांचं बक्षीस कंपनीला मिळालं. भारतातलं पहिलं 1 नंबरला व्हेंटिलेटर. त्याच्यानंतर मग हे चालू झाल्याच्या नंतर मी दत्ताचं आहे किंवा अमोलचे गावाकडचे फोन चालू. त्याच्यामुळे झालं काय झालं, भारतातलं पहिलं जे आता व्हेंटिलेटरचं जर तुम्ही इम्पोर्टेड पाहिलं जर्मन किंवा चायनीजचं नाही म्हणत पण 10 लाखाच्या आसपास आहे. तर आपलं व्हेंटिलेटर हे आहे 3.5 लाख आहेत आपलं. माझ्या त्यांचा एंटायर हॉस्पिटल मीच केलं, डिझायनिंग पासून केलं ते कॉम्प्लिकेटेड आहे. तिथेही बरेच पण नंतर व्हायला लागलं इमर्जन्सीमध्ये जायचे. पण काही वाईट बी अनुभव आले की तिथं भांडणं केली की इनामदार बिल कमी करा, हे करा. इनामदार सरांचे मार्गदर्शन लोक भांडतात. त्यामुळे बिलाचं काय करू नका, मदत देतो मी तुम्हाला, बिल कमी करायचं काय सांगू नका. इथून पुढे मेडिकलमध्ये हॉस्पिटलमध्ये कोणाला तरी गरज पडली वाटली असं जर प्रॉब्लेम होतो नक्की फोन करा. मी आहे. अभिनंदनीय गोष्ट आहे. मेडिकलच्या बाबतीत कुणाला काय अडचण आली तर आवश्यक आपल्या साहेबांना फोन करत जावं. हे किस्सा आहे असा, आपला मित्र आहे, त्याच्या आईचं ऑपरेशन झालं अन्न नलिकेचं, आणि अन्न नलिकेचं ऑपरेशन सहज फोन आला कुठे मी आखलूमध्ये मी नंबर सरांनी तिथे बेसमेंट, त्यांनीच सरांनी फोन ऐकला असेल काय झालं भावना की त्या डॉक्टर एक ऑपरेशन झालं होतं, दुसरं ऑपरेशन करायचं होतं. इनामदार सरांना घेऊन ये म्हातारी ते 65 इनामदार सरांनी पाहिलं त्यांना आणि म्हणले सगळं हिरड्यात उडत आतडी कुठं फाडतोय. त्या बाईचं ऑपरेशन झालं, त्याच्या आईचं 14-15 रुपयाच्या गोळ्यामध्ये पाहिजे. माणूस शब्द लाखाचा असू शकतो, एक शब्द नुसता मी आहे म्हणलं की आणि मैत्री म्हणलं की विषय कसं आहे, सुख सगळ्या खाली धरलेलं असतात. सुख कुठं काय बाजारात विकत मिळत नाही, मागण्यात समाधान असतं. आपल्या विचाराची माणसं आहेत. कुठल्याही पद्धतीने आपल्याला कसलीही मदत त्यांची होऊ शकते. तसं प्रत्येक माणसाच्या मनामध्ये एक आपल्या माणसाविषयी आस्था असते आणि त्या आस्था कायमस्वरूपी राहावी किंवा त्या आस्थेमध्ये आणखी भर पडावी या उद्देशाने किंवा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून आपण सर्वांनी एकमेकाच्या चांगलं भावनिक बॉन्डिंग मध्ये राहायचं आहे. म्हणजे दोस्ती कुस्ती नाही हा, करायची. दोस्ती कुस्ती नाही. आमचं स्टेशन समोर दुकान आहे. कुणीही लहान मोठा कोण नसतं बरं का.
कोणीही प्रत्येकाने समाज बाळासाहेब जोरगुडेंनी आपलं बाळा तात्याला बसवलं गाडीत आणि त्याला आश्चर्यात धक्का बसला, गाडी बदलली का, मला सांगितलं नाही, काय नाही असं म्हणलं, तुला सरप्राईज द्यायचं होतं. आणि दुसरा विषय आला, तुम्ही कुठं मी कुठं, ह्या गोष्टी म्हणलं, ही त्याला एकच सांगितलं होतं, फक्त प्रत्येक माणूस जगण्यासाठी फक्त 2 लाकडी लागतात म्हणलं. शेवटी सगळ्यात राहायचं हितच कोणी घेऊन पैसा, जात पाणी, कुठे सगळं इस्टेट काय असेल ते सगळं हिथं ठेवून जायचंय. एक लक्षात ठेव म्हणलं, तुला सगळेजण आता मी बघितले इथपर्यंत दिवस तर प्रत्येकाचं कॉन्टॅक्ट तात्याला येईल. सगळ्यांचं प्रेम आहे तात्यावर. सगळ्यांचं प्रेम आणि ह्याच्यासारखी श्रीमंती जगात दुसरी काही कुठं अगदी बरोबर. एवढंच तात्याला सांगायचं होतं. म्हणून तात्याला म्हणलं, तू टेन्शन घेऊ नको, कुठल्याही गोष्टी टेन्शन घेऊ नको. 1 मिनिटात तुझ्या हा सगळ्या मदतीला येते माणसं, ह्यासारखी श्रीमंती कुठंच नाही. अरे सरांचा पगार तुझ्या ताब्यात पदार्थ आपल्याला म्हणजे आता तुला काय पाहिजे माझं मी देऊ का? तात्याचा स्वभाव असा आहे, 2-3 हा. मिनिटात एकदम फोन येतो. येतो. माझं नाव आलं तर तात्याला येतो. काय चाललंय काय नाही, तसं स्वभाव आहे सगळ्या समूह आणि सगळ्या धरून काय आणि चाललंय. या उदाहरणावर मी सांगतो की आपल्या ग्रुपमध्ये परिस्थितीवर जाणारा कुणीच नाही. नाही कोणाची परिस्थिती कशी हे अजिबात आपण कधी बघितलं नाही किंवा काय त्याचं देणं घेणं त्याला नाही. तेच पण बोललो. मैत्री ही इतकी घट्ट आहे की बोलायचंच काम नाही. त्याला तेच बोलू हा, सकाळी तुला काय आता पहिला शब्द विषय- बोललो, मैत्री म्हणलं की एवढं जर बाकी काय सुरू नाही म्हणलं, मी बी मैत्रिणीच आलोय म्हणलं, हो, मित्रांनी अगदी. पुढे एकामेका सहकार्याने चाललेलं आहे म्हणलं, असं काय नाही. असं दोघांचं काम होते, दोघांना रस्ता होते, दोघांचं प्लॉटिंग बसते, दोघांचं काम होते. ठीक आहे, मान्य. म्हणजे योगा कुठं गोष्ट असते छोटी, आपल्या गणेश आहे, श्री साहेब आहे, सगळ्या क्षेत्रातले लोक आहेत. एकामेकाला फक्त सांगत जावा, कॉन्टॅक्ट मध्ये जावा, या म्हणा. सगळ्यात चांगले असंच चालू द्या. आपण सगळे जमून सहकार्य करून चालू येतो. हा, मग बोल. हवालदार खंडाळे आता विनंती करतो की आपण असं काय नाही. संतोषने आता सांगितलं की रामहरी 1-2 मिनिटं बोलत जास्त. आता मी लहान बोलू ते आता कोणत्या स्पट्यावर फोन नंबर देऊ त्यांचा म्हणजे काम सुरू करू शकता तुम्ही. तर बोलत राहणं हे माझा पेशच आहे. परंतु तुम्ही आता वेगवेगळ्या क्षेत्रात अनुभवाने परिपक्व झालाय. सध्या रामहरीची मुख्याध्यापक पदी निवड झाली. आणि अनुभवाने परिपक्व झाल्यानंतर जे काही बोलणं असतं ते आता तुमच्याकडे आले, त्यामुळे सगळेच बोलके झालेले. असं कुठंतरी वर्षातनं एकत्र आल्यानंतर आणि वर्षभरात न दिसलेले चेहरे पाहिल्यानंतर आनंद होतो. एक मिनिट शाकाहारी किती जण सांगा. शाकाहारी हात वर करा. शाकाहारी आणि रविवारी खातोय का काय? शिंदे सर. ठीक आहे. हे ऐका. पुढं ऐका. शिंदे सरांनी तर काम- मित्रांनो, एक 2च मिनिटं नाही, नाही. कसं आहे, बोला, बोला. आज ही आपली परंपरा गेली 5-6 वर्ष सुरू आहे. पाटील साहेबांनी आज बोलवलंय. मला वाटतं राजूने बोलवलं होतं. वांगीजी देशमुख कंपनी होती, याचा मी माझ्याकडे कार्यक्रम घेतला. दुसऱ्या वर्षी माझ्याकडे होता. तुम्हाला येता आलं नाही त्या वर्षी कार्यक्रम चांगला. आम्ही आमच्या पद्धतीने बाळासाहेब असतो. आमचा एक मित्र दादा, आम्ही तिघांनी मिळून तो कार्यक्रम केला. त्या दादाची आठवण आज झाली, वाईट वाटतं मला. श्रद्धांजली घेतली. दादा नसता तर नक्की आम्ही मिळून आलो. तर म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे. हा नियतीचा खेळ आहे, काय सांगता येत नाही. कुणाचं आयुष्य किती, कुणाचं काय आहे, कुणाचं भविष्य कसं आहे, काय सांगता येत नाही. आहे तोपर्यंत भरभरून जगायचं आणि ते भरभरून जगण्याचा हा एक प्रयोग आहे. म्हणून हा प्रयोग वर्षातून एकदा असतो. सगळ्यांनी उपस्थित राहिलं पाहिजे आणि जीवनाचा मनमुराद आनंद घेतला पाहिजे. आपण आपलं कुटुंब याच्यासाठी आपण वेळ देत असतो. कधीतरी मित्रांची सुद्धा सुखदुःख जाणून घेतली पाहिजे. वेळ प्रसंगी त्या संपर्कात असलं पाहिजे. त्याच्या अडी अडचणीला, त्याच्या सुखदुःखात आपण समरस असलं पाहिजे. म्हणून आजच्या दिवशी एकत्र आलं पाहिजे.
एवढंच बोलतो आणि धन्यवाद. यानंतर गुरुपर्यंत बोलायचे पण त्या अगोदर सगळ्यात महत्वाची सूचना या ठिकाणी मी सांगतो की आपण दरवर्षी हा पारंपरिकरित्या आणि चतुर्सूत्रीला अनुसरून हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो तो अखंड चालू राहावा यासाठी काही गोष्टींची या ठिकाणी दखल घ्यायची. पाटलांनी सांगितले की ज्यांना कोणाला काही एन्जॉय करायचा असेल तर त्यांनाही वेळ दिलेला आहे त्यांनी. फक्त त्या एन्जॉयचे फोटो कुठं बाहेर व्हायरल होऊ नये. किमान आपण एक चांगला उपक्रम बाहेर त्याची चर्चा चुकीच्या पद्धतीने होऊ नये. ज्याला कोणाला काही एन्जॉय करायचा असेल त्यांनी गपचीप आपला येतच नाही ना ती. इथला कार्यक्रम संपल्यानंतर गपचीप करायचं काय असेल ते. चतुर्सूत्रीला कशाला आंदोलन? एन्जॉयच म्हणायचं. तर यानंतर मला सर नाही मी म्युझिक टाकतो इथं म्युझिक टाकतो मध्ये आवाज हा बंद करतो म्युझिक चालवतो सर. मात्र उपनायचं नसतं. आता आपले मित्र बबनजी आंबोळे यांना मी विनंती करतो आपलं मनोगत या ठिकाणी आपण माझा परिचय सर्वांना आहेच. तरीही मी बबन आंबोळे झरे. मी सध्या पुणे कॉर्पोरेशन या ठिकाणी शिक्षक म्हणून कार्यरत आहे. आपल्या बऱ्याच मेळाव्याला उपस्थित असतो. सरांच्या शाळेवरचा मेळावा झाला होता आणि आजही पाटील साहेबांनी या ठिकाणी मेळावा ठेवलेला आहे. त्याला आपण सर्वजण उपस्थित आहोत. तर सरांनी रामहरी सरांनी सांगितलं आताच की पाठीमागची परिस्थिती किंवा कोरोनाची पार्श्वभूमी तर जग आणि आपण सर्वजण एका वेगळ्या परिस्थितीतून जात आहोत आणि त्याच्यातून आपण या ठिकाणी आज एकत्र जमलो. हा एक भाग्याचा क्षण आहे असं मला वाटतंय आणि या पुढच्या कालावधीत सुद्धा आपण असेच एकत्र राहू. आपल्यातली जे काही चांगली माणसं होती दादासारखी माणसं बाळू आबी सर एकत्र बऱ्यापैकी सगळी कामं विचारविनिमयाने करत होतो. अशी माणसं पृथ्वीराज असेल तर ही चांगली चांगली माणसं आपल्यातून निघून गेली तर हे कुठंतरी मनाला याची खंत वाटते आणि या पुढच्या काळामध्ये आपण अजून चांगल्या पद्धतीने हे मेळावे कसे घेता येतील त्याचं भव्य दिव्य रूप कसं आपल्याला साकार करता येईल आपण या ठिकाणी विचार करू आणि सर्व ऐकू दे ग्रुपवर काही एवढा मनावा असा प्रतिसाद मिळाला नाही ठळक सांगतो. आणि मग त्यानंतर आम्ही असं ठरवलं की कोणाला सक्ती करायची नाही जेणेकरून ज्यांना जेवढं शक्य तेवढ्यांनी द्यायला हरकत नाही. आम्ही काय केलं ग्रुपची सगळी संख्या केली भागिले केलं आणि रक्कम टाकली होती. पण काय हरकत नाही आपल्याला जे देता येईल तेवढं तुम्ही शेंडे सरांकडे शेंडे सर खाते नंबर टाकतील शेंडे सरांच्या मोबाईल पे किंवा खाते नंबर वरती ते पैसे पाठवायचे. आपल्याला खूप रक्कम एवढी काय मोठी रक्कम नाही किंवा नितीन पाटील सर ते ग्रुपवर चर्चा होईल परत. तर स्वेच्छेने एवढीच रक्कम द्या असं नाही. दराडींना माहिती पिंटू दुकानात जाऊन आम्ही चौकशी केली सगळी आणि पैसे शेवटी त्यांच्या पैसे जाणार आहेत त्यामुळे विश्वासाचा याचा काही प्रश्न नाही. ते बिल आपल्याला देणार आहे ते ग्रुपवर टाकलं जाईल. तर त्या पद्धतीने प्रत्येकाने आपापली स्वतःला वाटेल ती रक्कम ते सांगितलं हा ते म्हणले कुठलं कार्यक्रम घ्यायचं हा. तर पुढच्या वर्षीच्या नियोजनासाठी बाहेर जाऊन आलेले आहेत जितेंद्रजी. काय ठरलं येतो घेत आहे सहकार्य केलं पाहिजे. हो सहकार्य सगळ्यांचं असेल. काय सरकारी पाहिजे बोल प्रश्न हॉटेल किंवा काहीतरी जीवनमध्ये जवळ करू आपण. काय मदत घ्यायची पुढच्या वर्षीचा किंवा आता पाटलांनी घेतला ह्या वेळेसचा ठीक आहे पण इथून पुढच्या वेळेस ज्यावेळेस असं जे ठरवायचं एखाद्या एक जणांवरती लोडच आहे प्रेशर आहे त्यापेक्षा काय करू पुढच्या वेळेस पासून आपण आता जसं ते ते झालं किंवा ती विषय नाही पण तिथून पुढच्या वर्षी असं एक जणांवरती बोलण्यापेक्षा आपण आता जसंही करतोय तसं एक काहीतरी सगळ्यांकडून थोडं थोडं घेऊन दरवर्षीचं जे चालू करायचंय ते अगोदरच आपलं तयारीत राहू सगळ्यांकडून. ज्या गोष्टीचा तुम्ही आस्वाद
कधी घेतला नसेल त्या गोष्टी तर असं देत असतो. चौथी गोष्ट मैत्रीवरची गझल घेतोय. गझलचे शब्द अगदी काळजाला भेट. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक तू मित्र कर आरशा सारखा, एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, कायला उमऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. यानंतर आपापल्या आवडीचा कार्यक्रम करण्यासाठी जिकडं आपल्याला ज्यांना ज्यांना जायचं त्यांनी जायचं. देखिए ग्रुप में जितने भी मेरे सारे मेंबर हैं वो सारे वेल सेटल है, सबके पास अपनी 4 व्हीलर्स है। तो होता क्या है कि जब दोस्त तरक्की करता है ना तो एक अलग ही प्राउड फीलिंग आती है। तो मेरे दोस्तों की तरक्की, मेरे स्कूल मेट की तरक्की देखकर आई एम रियली प्राउड ऑफ यू। ये है होटल धनश्री और सब लोग अंदर जाकर बैठ चुके हैं और कुछ ही देर में खाना लग जाएगा। मैं भी जाता हूँ और ज्वाइन करता हूँ मेरे दोस्तों को खाने के टेबल पे।